तो रस्त्याच्या अगदी मधोमधून चालला होता. पाठीमागून लोक हॉर्न मारून मारून शेवटी वैतागून शिव्या देऊन पुढे जात होते. त्याला कसलीच शुद्ध नव्हती. एकटाच स्वतःशीच बडबड करत चालला होता तो. त्याला काहीच कळत नव्हतं. आता पुढे आशियातील सगळ्यात श्रीमंत माणूस, द मल्टी बिलिनियर, ज्याच्या अनुसार देशाची आर्थिक गणिते मांडली जातात, ज्याच्या खिशात देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, ज्याला राज्याचे मुख्यमंत्रीही दचकून असता, तो असा सर्व शक्तिमान द ग्रेट देवाय कार्तिक ठाकूर एका कचराकुंडीत सापडलेल्या बारमध्ये टेबल पुसणाऱ्या, टॉयलेट बाथरूम साफ करणाऱ्या एका यत्किंचित अशा फालतू मुलीला का शोधतोय? का एवढा हात धुवून मागे लागला आहे? तिच्या पाठीमागे एवढी सारी माणसे का? सुकुमारन स्वतःशीच नकारार्थी मान हलवत. नाही नाही, ती ही विरजा जोशी नसेल. उगाच माझा काहीतरी गैरसमज होतोय. पण मग त्याच्या मनाने त्यालाच उलट प्रश्न केला. या एका शहरात अशा किती विरजा जोशी असतील? त्या पण हरवलेल्या? स्वतःच्या मनाच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. सुकुमारनला दरदरून घाम फुटू लागला. द देवाय कार्तिक ठाकूर. द देवाय कार्तिक ठाकूरचे एक यशस्वी उद्योगपती, द मोस्ट हँडसम बॅचलर असलेले रूप सगळ्यांनाच माहीत होते. पण त्याचे अजून एक असे रूप पण होते जे फक्त गुन्हेगारी जगतालाच माहीत होतं. ते रूप खूप म्हणजे खूप भयानक होतं. पैसा असला की शत्रू तर असतातच. त्यातून जर तो आशियातील सगळ्यात श्रीमंत माणूस असला, त्याच्या शत्रूची मोजदाद न केलेलीच बरी. पैशाच्या ह्याच हव्यासापायी एकदा एका अंडरवर्ल्ड डॉनने देवाईवर जीवघेणा हल्ला केला होता आणि त्याला संपवण्याचा प्रयत्न केला होता. तर देवाईने त्याला संपवले, त्याच्या अख्ख्या फॅमिलीला संपवले, त्याला माल सप्लाय करणाऱ्यांना संपवले, त्याच्याकडून माल घेणाऱ्यांना संपवले, त्याला सपोर्ट करणाऱ्या मिनिस्टर्स, खासदार, आमदार, नगरसेवकांना संपवले, त्याच्याकडून हप्ता घेणाऱ्या पोलीस ऑफिसरना संपवले, त्याला खबर देणाऱ्या खबऱ्यांना पण संपवले. 5 दिवसात तब्बल 956 चिता पेटल्या होत्या. 956. एका व्यक्तीच्या बदली 956 चिता. सुकुमारन थरथर कापत रडत, अय्यो व्यंकटेश्वरा, आहे कोण ही विरजा जोशी अखेर, जिला तो चांडाळ शोधतोय? देवा, तूच वाचव आता. सुकुमारन हुंदके देत देत रडत होता. त्याच रात्री सुकुमारन कोणाला न सांगता गावी पळून गेला. स्थळ गुड्डी डान्स बार. 4 दिवसानंतर पहाटे 5:30 वाजता विरजा बाकीच्या क्लिनिंग स्टाफबरोबर साफसफाई करण्यात मग्न होती. बराच वेळ झाला. अचानक तिला आजूबाजूला एकदम शांतता जाणवली. एकदम पिनड्रॉप सायलेन्स. तिने मागे वळून पाहिले तर दचकलीच. त्या संपूर्ण बारमध्ये ती एकटीच होती. तिच्याशिवाय दुसरं कुणीच नव्हतं. ती घाबरली. सेरभेर करत इथे तिथे पळू लागली. आता तर इथेच होते 5 मिनिटं अगोदर. मग अचानक कुठे गेले? हृदय असं विजेच्या गतीने पळत होतं. ते जोरजोरात ओरडू लागली, आप्पा, आप्पा, थंबी, सुकुमारन, विजू. एकामागून एक ती हाकावर हाका मारत होती, पण कुठूनच प्रतिसाद मिळत नव्हता. ती घाबरली. बारच्या एक्झिटच्या दिशेने पळाली, पण मुख्य दार कुणीतरी बाहेरून बंद केलं होतं. ती अक्षरशः पॅनिक झाली. जोरजोरात दरवाजावर थापा मारू लागली, पण कोणीच दरवाजा उघडत नव्हतं. तिला पाठीमागच्या दरवाजाची आठवण झाली. ती मागच्या दिशेने पळाली, पण तेवढ्यातच ठाक 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 कोणाच्या तरी येण्याचा आवाज होता. तो दुसऱ्या कुणाच्या नाही तर प्रत्यक्ष त्याच्या. तेरे आने से दिल को मेरे आराम क्या होगा, खुदा जाने की इस आगाज का अंजाम क्या होगा. ओळखीचा तो आवाज ऐकताच विरजाची सगळी गात्रेच शिथिल झाली. डोळे विस्पारले. नाही नाही, असं नाही, असं नाही होऊ शकत. भीतीने ती जागच्या जागीच गोठून गेली. भानावर येताच पटकन बाजूच्या टेबलाखाली जाऊन लपून बसली. टेबलावर लांबलचक टेबलक्लॉथ अंथरल्यामुळे आणि त्यात ती एकदमच लहानशी असल्यामुळे पटकन बाहेरच्या व्यक्तीला दिसून येत नव्हती. जसा जसा बुटांचा आवाज जवळ येत होता, तसा तसा तिचा धीर सुटत चालला होता. सगळे हातपाय गार पडत चालले होते. डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते.
आत्ताच या क्षणी मरण यावं असं सारखं वाटत होतं तिला. त्या एवढ्या मोठ्या हॉलमध्ये फक्त ते दोघेच जण होते, एक तो आणि एक ती. एक शिकारी आणि त्याची ती प्रिय शिकार. उंदीर मांजराचा हा खेळ आता कुठे रंगात आला होता. ती टेबलाच्या खाली जीव मुठीत घेऊन बसली होती, क्षणाक्षणाला थरथर कापत होती. तेवढ्यात तिला आठवलं की त्या बारला एक चोर दरवाजाही आहे, जो पोलिसांच्या रेडच्या वेळी बारबालांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी वापरला जातो. कुठेतरी आशेचा किरण तिच्या मनात चमकला, पण तिचे दुर्दैव असे की तो दरवाजा नेमका तो आता जिथे उभा होता त्याच्याच पाठीमागे होता. तरी पण तिने मनाशी हिंमत बांधली. तो जसा वळत होता तशी ती पण वळत होती. तो जसा थांबत होता तशी ती पण थांबत होती. एका टेबलाखालून दुसऱ्या टेबलाखाली रांगत जात होती. अचानक त्याच्या बुटांचा आवाज थांबला आणि तिचा श्वासच कोंडला. ती ज्या टेबलाखाली लपली होती त्याच टेबलाला टेकून उभा होता तो. टेबलावर तडताड त्याची बोटे वाजली जात होती आणि ती त्या टेबलाखाली थरथर कापत होती. तोंडातून निघणाऱ्या हुंदक्याचा आवाज थांबण्यासाठी तिने स्वतःच्या तोंडात बोळा कोंबला. थोड्या वेळाने त्याने चालायला सुरुवात केली. आता तो तिच्या टेबलापासून थोडा दूर गेला होता आणि तिने सुटकेचे अश्रू ढाळले. तिने वळून बघितलं. तिच्या आणि त्या चोर दरवाजामध्ये फक्त एका टेबलाचं अंतर होतं. तिने मनातल्या मनातच सगळ्या देवांचा धावा केला आणि हिंमत बांधली. 1, 2 आणि 3. 3 बोलताच ती अशी धावत सुटली की क्षणात ती दरवाजाच्या बाहेर होती. पण हाय रे देवा, त्या दरवाजामागे आधीपासूनच त्याचे बॉडीगार्ड्स उभे होते. त्यांनी तिला तसंच आतमध्ये फेकलं आणि ती तशीच त्या मार्बल फ्लोअरवर दाणकन आपटली. डोकं फुटलं होतं, नाकातोंडातून रक्त वाहायला लागलं होतं. तरी पण ती तशीच गच्च डोळे मिटून निपचित पडली होती. भाबडी आशा होती की कदाचित मी डोळे बंद ठेवले तर हे सगळं नाहीसं होईल. पण कोणी सांगावे त्या मूर्ख मुलीला की ही तर फक्त सुरुवात आहे. काही वेळाने तिने डोळे किलकिले करून उघडले, पण तो भास नव्हता. ते तर प्रखर सत्य होतं आणि तिच्या चेहऱ्याजवळ त्याचे इम्पोर्टेड ब्लॅक लेदर शूज ठाक ठाक करून वाजत उभं होतं. त्याने तसेच आपल्या त्या इम्पोर्टेड शूजच्या टोकाने तिची हनुवटी वरती उचलली आणि तिचा रक्तबंबाळ चेहरा आपल्याकडे वळवला. जगातलं सगळ्यात क्रूर देखणं हास्य होतं त्याच्या चेहऱ्यावर. तो क्रूरपणे हसत, हॅलो द मोस्ट ब्युटिफुल, द मोस्ट प्रिटीज, माय हार्ट, माय सोल, माय डिअर वाईफ विरजा जोशी, वेलकम टू द हेल. आता भूतकाळ. वेळ 3 वर्षापूर्वींची. विरजा गणेश जोशी, वडील गणेश जोशी मोठ्या बँकेत चांगल्या पोस्टवर कामाला होते. चांगल्या परिसरात घरदार होतं. मध्यमवर्गीय पण खाऊन पिऊन सुखी कुटुंब. विरजा जन्मली आणि पहिली पेटी धनाची पेटी म्हणून गणेश जोशींना किती तो आनंद झाला होता. बाबांची लाडकी राजकुमारी ती. परीराणी सारखा ड्रेस, सशासारखे कापसाचे पायातले मऊ मऊ शूज, हिरवे निळे डोळे, दुधासारखा गोरा गोरा रंग, गुलाबालाही लाजवेल असे नाजूक गुलाबी ओठ, डोक्यावर रेशमी सुळसुळीत चमकदार केस. किती सुंदर दिसायची ती. सगळ्या नातेवाईकात शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये कौतुकाचा विषय. सगळ्यांनाच हवी हवीशी वाटायची ती. जो तो तिला उचलायला, लाड करायला धडपडायचा. आपल्या मुलीचे अस्मानी सौंदर्य आणि कौतुक बघून गणेश जोशीचा ऊर अभिमानाने भरून यायचा. गणेश जोशी नेहमी म्हणायचे, माझी परी राणी ती एके दिवशी राजाची राणी बनेल. काही वर्षांनी प्रणाली झाली, त्यानंतर मीनाक्षी. एकापाठोपाठ 3 मुली झाल्या आणि कधी परी राणी नकोशी झाली हे त्या परी राणीलाही कळले नाही. 4थी ही मुलगीच झाली तर. गणेशराव खूप अस्वस्थ झाले होते. ज्या मुली एकेकाळी जीव की प्राण होता त्या आता नकोशा झाल्या होत्या. जे नातेवाईक शेजारी पाजारी कौतुक करून करून थकत नव्हते तेच आता बापावरचं जन्माचं ओझं म्हणून विणवू लागले. एकतरी मुलगा हवा होता म्हणून टोमणे पडू लागले. नको नकोसा संसार झालेला गणेश जोशींना. एके दिवशी आपल्या बायकोला 3 मुलींसकट वाऱ्यावर सोडून दिलं आणि आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान मुलीबरोबर लग्न करून नवीन संसार थाटला त्यांनी. नाही नाही म्हणता म्हणता सगळ्याच नातेवाईकांनी शेजाऱ्यापाजाऱ्यांनी लग्नाला हजेरी लावली अन भरभरून आशीर्वादही दिले. आणि हो,
वर्षभराने चौथा मुलगाच झाला त्यांना. किती छान ना, अखेर वंशाला दिवा मिळाला. शेवटी मुलीचा बाप म्हणवून घेण्यापेक्षा मुलाचा बाप म्हणून मिरवून घेणं जास्त अभिमानास्पद असतं, नाही का? परी राणी मात्र आपल्या आई आणि लहान बहिणींसोबत राजवाडा सोडून पत्र्याच्या चाळीत आली होती. 3 मुलींसकट कोण सांभाळणार म्हणून माहेरी ही सुनीताबाईंना आसरा मिळाला नाही. शेवटी त्या आपल्या घरी घरकाम करणाऱ्या मोलकरणीच्या चाळीत राहायला आल्या. घर कसले ते? पत्र्याचं छप्पर असलेलं एक रूमची खोली होती ती. तिथेच किचन, तिथेच बाथरूम, तिथेच हॉल, तिथेच बेडरूम गरिबाची. किचनच्या नावाखाली 1 स्टोव्ह, 4 पातेली अन 10 डबडी दुबडी. बाथरूम म्हणून वेळोवेळी तुंबणारी मोरी, आडोसा म्हणून 2-4 जुन्या साड्यांचा मिळून केलेला पडदा. त्याच्या बाजूलाच एका कोपऱ्यात अंथरूण पांघरून कपडे, शाळेची पुस्तके ठेवायला कपाट नव्हतं त्यांच्याकडे. रिकाम्या आंब्याच्या लाकडी पेट्यांमध्ये घालून ठेवायचे. कुजलेल्या दारा खिडक्यांना लोखंडी पत्र्याची ठिगळं. बस झाला संसार त्यांचा. एकेकाळी आपल्या फ्लॅटमध्ये मोलकरीण ठेवणाऱ्या सुनीताबाई आज दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करत होत्या. छोटी परी राणी पण जशी जमेल तशी आपल्या आईला मदत करत होती. लहान बहिणींना सांभाळणे, त्यांचा अभ्यास घेणे, घरातील कामे करणे, एवढ्याशा चिवला पण अकालीत शहाणपण आलं होतं. थोडी मोठी झाल्यावरती कॉलेजच्या जवळच्या कॅफेत कामाला लागली. सकाळी 6 वाजता उठून 2 घरांच्या पोळ्या लाटायला जायची. तिथून आल्यावर कॉलेज, संध्याकाळी कॅफेत काम करायची, रात्री अभ्यास. त्यांच्या फाटक्या संसाराला 1760 ठिगळं. तरी परी राणी हिंमत हारली नाही, कारण तिला माहीत होतं की एके दिवशी ती राजाची राणी जरूर बनणार. आज परी राणीचं लग्न होतं. खूप खूप खुश होती ती. खूप वर्षानंतर तिच्या आयुष्यात काही चांगले होणार होते. जसं अंधारानंतर प्रकाश असतो, रात्रीनंतर सकाळ असते, तसेच दुःखानंतर सुख असतं, जे आज तिच्या उंजळीत मोठ्या मुश्किलीने आलं होतं. रात्री बॅग भरताना तिने एकदा आपल्या घराकडे शेवटचं मन भरून पाहून घेतलं. फाटका तुटका का असेना, तिचा राजवाडाच होता तो. प्रत्यक्ष जन्मदात्यानेच जेव्हा घराबाहेर काढलं होतं, तेव्हा ह्या घरानेच तिला आश्रय दिला होता. आतापर्यंत सांभाळले होतं, प्रेम दिलं होतं. आज त्याच्या रंग उडालेल्या भिंतीवरून हात फिरवताना मन दाटून येत होतं. जणू काही ती आपल्या बापाच्या गळ्यातच पडून रडत होती. लग्नाच्या दिवशी तो अनामिष नेत्राने तिच्याकडे बघत होता. ती खरंच खूप सुंदर दिसत होती. म्हणतात ना, हिरा कोळशाच्या खाणीतच जन्माला येतो, अगदी तसंच. गरिबाच्या घरातला कोहिनूरच होता तो. सहस्र सूर्यांना झाकाळून टाकणारं सौंदर्य होतं तिचं ते. हिरवे निळे डोळे, धनुष्याच्या प्रत्यंचे सारख्या कोरीव भुवया, सरळ सुंदर नाक, गुलाबाच्या पाकळ्यासारखे नाजूक गुलाबी ओठ, दुधासारखा गोरा रंग, केतकीच्या बनात फिरणाऱ्या नागिनीसारखा कमनीय बांधा. तिच्या अंगावरचे साधे कपडे पण तिचे ते सौंदर्य लपवण्यास असमर्थ होते. तिला बघणारा तिथेच हरवून जायचा स्वतःला. राजकुमारची नजर तर कधीची घायाळ होऊन अडकून पडली होती, हटतच नव्हती. त्याचं ते सातत्याने बघणं तिला लाजेत विरघळून टाकत होतं. आधीच गुलाबी असलेले गुलाबी गाल आता आरक्त झाले होते. इथे राजकुमाराच्या घरच्यांना मात्र हे लग्न पसंत नव्हते. त्यातल्या त्यात सून दिसायला चांगली म्हणून राजकुमाराच्या मातोश्री जरा शांत होत्या. पण राजकुमाराच्या वडिलांचा राग मात्र क्षणाक्षणाला अनावर होत होता. घरात 18-20 दारिद्र्य असलेली कोण कुठल्या चाळीतली भिकारडी पोरगी आपल्या घरात येते, सहन होत नव्हतं त्यांना. ना मानपान, ना हुंडा, ना आगत, ना स्वागत. त्यातून लग्न झाल्यावर अर्धाधिक पगार माहेरी देणार, वरतून बापाची 2 लग्न आधीच झालेली, अशा दळबद्री गलिच्छ घरातील ही असंस्कृत मुलगी नको होती त्यांना. पण राजकुमाराच्या हट्टापुढे ते हरले होते. अधूनमधून नातेवाईकांचे टोमणे ऐकू येतच होते. आमच्या डॉलीला केले असते तर पुण्याकडला बंगला नावावर करून दिला असता. नुसता अंगाचा जळफळाट होत होता त्यांचा. पण मूग गिळून गप्प बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते त्यांच्याकडे. लग्नाचा हॉल सजला होता. तिच्याकडून जास्त लोक नव्हती. येणार तरी कोण होतं गरिबाच्या लग्नाला? आपण लग्नात गेलो आणि आपल्यालाच पैसे मागितले तर, म्हणून जवळजवळ सगळ्याच नातेवाईकांनी त्या फाटक्या तुटक्या लग्नाला जायचे टाळले होते.
नाही म्हटले तरी लोक लाजेस्तव का होईना गणेशराव लग्नाला आले होते आपल्या 2 वंशाच्या दिव्यांना घेऊन. सोबत राजाची पट्टराणीही आली होती. चुकून आपल्या नवऱ्याने लेकीला आपल्या अपरोक्ष काही देऊ नये म्हणून लक्ष ठेवण्यासाठी. परीराणीने एकदा आपल्या वडिलांकडे बघितलं आणि तसं गणेशरावांनी लगेच आपली मान दुसरीकडे वळवली. ती खिन्नपणे हसली. राजकुमाराने तिच्या डोळ्यातले अश्रू बघितले आणि त्याचंच काहीच पिळवटून निघालं. त्याने तिला आपल्या डोळ्यांनीच आश्वस्त केलं, रडू नको, तुझ्या डोळ्यातले हे अश्रू शेवटचे. यापुढे तुझ्या डोळ्यात मी कधीच पाणी येऊ देणार नाही. येतील ते फक्त सुखाचे अश्रू, आपल्या प्रेमाचे, सुखी संसाराचे. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.